नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। इयत्ता 11वीच्या पाठामध्ये आपल्याला पाहायचं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये आपल्याला पाहायचं आहे। चॅप्टर नंबर 6 मध्ये पार्ट नंबर 8 आपल्याला पाहायचं आहे। 8 मध्ये लास्ट आपलं बीट चालू आहे लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये। मागच्या पाठामध्ये आपण पहिला लॉ पाहिला, आता या ठिकाणी सेकंड लॉ पाहायचा आहे। सेकंड लॉ असा आहे की द लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन is independent of the apparent area। जर का आपण एरियाची साईज कशी घेतलेली असेल तरी त्याला लागणारा जो काही फोर्स आहे, नॉर्मल रिएक्शनचा फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स, हा अपरंट साईज वर डिपेंड्स नाही। इट इज अ independent of the apparent area between the surface in contact so long as the normal reaction remains the same। म्हणून त्या ठिकाणी नॉर्मल रिएक्शन त्या ठिकाणी सारखीच असेल। उदाहरणामध्ये पाहूया, दोन ठोकळे सारख्याच आकाराचे आपण एकावर एक ठेवले आणि त्याला जर आपण फ्रिक्शनल फोर्स अप्लाय केला तर त्याला जो काही फ्रिक्शनल फोर्स लागेल तो फ्रिक्शनल फोर्स आपण F1 कन्सिडर केला, आणि जर तेच दोन ठोकळे एका पाठीमागे एक आपण जोडले आणि त्याला जो फोर्स अप्लाय केला हा फोर्स F2 असेल। हे दोन्ही फोर्स त्या ठिकाणी काय असेल, त्या एरियावर डिपेंड्स नाही। म्हणजे त्या ठिकाणचा अपरंट एरिया जर का चेंज झालेला असेल परंतु टोटल एरिया रिमेन्स सेम, अशा ज्या पोझिशन मध्ये असेल त्यावेळेस आपण जो काही लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन अवलंबिलेला असतो तो फोर्स हा कशावर अवलंबून आहे, इंडिपेंडेंट ऑफ द अपरंट एरिया बिटवीन द सरफेसेस इन कॉन्टॅक्ट। पाया एक्झाम्पल मध्ये आपण पाहूया काय दिलेलं आहे। एक्सपेरिमेंटल आपल्याला हा एक एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आहे। या एक्सपेरिमेंट मध्ये पहा, या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आपण काय कन्सिडर केलं, या ठिकाणी एक सिलेंडर कन्सिडर केलं N1 आणि N2। टेबलवर आपण या ठिकाणी दोन ठोकळे जोडले आणि त्याला स्ट्रिंग आणि पुल्लीच्या साहाय्याने आपण एका ठिकाणी ओढलं, त्याचा फोर्स आपण F1 कन्सिडर केला। काय कन्सिडर केला, या ठिकाणी टू इंडिपेंडेंट ब्लॉक्स ऑफ द सेम मटेरियल पॉली सरफेस आपण अरेंजमेंट केली ॲज शोन इन फिगर, या फिगर मध्ये। त्यानंतर आपण या ठिकाणी वेट्स आर ऍडेड इन द पॅन मध्ये आपण वेट ऍड केलेला आहे, आणि या ठिकाणी टिल द ब्लॉक जस्ट गिव्स टू मूव, आणि या ठिकाणी W = F1 आर नोटेड, नोट डाऊन केला आपण ज्या ठिकाणी स्लाइडिंग झालं। देन कीप द टू ब्लॉक्स वन आफ्टर अनेदर, आपण एकावर एक ठेवलेले आहेत हॉरिझॉन्टल प्लेन सरफेस ॲज शोन इन फिगर बी। इन दिस अरेंजमेंट एरिया ऑफ सरफेस इन कॉन्टॅक्ट इन्क्रीजेस। काय झालं, एरिया ऑफ सरफेस कॉन्टॅक्ट इन्क्रीज झालं, त्यामुळे वेट काय होईल, N1 + N2 रिमेन्स द सेम। अशा पोझिशन मध्ये काय होईल, या ठिकाणी फोर्स F1 असेल, आणि आपण परत दुसरी एक केस कन्सिडर केली। या सेकंड केस मध्ये आपण काय केलं, सेम वेटेड ब्लॉक आहे त्याला एका पाठीमागे एक आपण या पद्धतीने जोडलं, तर त्या ठिकाणचा जो फोर्स आपण अप्लाय केलेला आहे हा फोर्स F2 न आपण रिप्रेझेंट केलेला असेल। तर त्याच्यामध्ये काय लक्षात येईल आपल्याला की F1 बरोबर F2 येईल। म्हणजे this shows that limiting force of static friction is independent of apparent area of surface in contact as long as normal reaction। म्हणजे आपण जो काही लॉ मांडलेला आहे तो लॉ असा आहे की आपण त्या ठिकाणी सरफेस एरिया जो आहे हा अपरंट सरफेस एरिया इंडिपेंडेंट आहे। त्यामुळे आपण त्या अपरंट सरफेस एरियाचा ठोकळा जो आहे तो लेंथच्या साहाय्याने जर का ओढला किंवा ब्रेडच्या साहाय्याने जरी आपण त्या ठिकाणी ओढला तर आपल्याला काय लक्षात येईल, समजा हा जर का ठोकळा आहे, या पद्धतीने असा हा ठोकळा दिलेला असेल, याची लांबी आहे ही ब्रेडथ आहे आणि याची हाईट याची एवढी आहे। मग आपण त्याला ब्रेडथच्या साइडने जर का ओढलं तरी त्याला लागणारा फोर्स सारखा असेल, लेंथच्या साइडने जरी आपण त्याला ओढलं हा F1 होईल फोर्स, हा F2 असेल फोर्स। F1 आणि F2 हा फोर्स सारखाच असेल,
या ठिकाणी आपल्याला सांगायचं तर F1 इक्वल टू F2 दॅट इज द नॉर्मल रिएक्शन रिमेन्स सेम। नॉर्मल रिएक्शन काय असेल? नॉर्मल रिएक्शन N इक्वल टू वेट, N इक्वल टू वेट। वेट किती आहे या ठिकाणी? त्याचं वेट रिमेन्स कॉन्स्टंट आहे। असं ठेवलं का त्याचं वेट कॉन्स्टंट आहे, त्यामुळे नॉर्मल रिएक्शन त्या ठिकाणी रिमेन्स आहे। म्हणजे या ठिकाणी फोर्स F1 सुद्धा पहिल्या पद्धतीने आपण पाहिलं आणि या पद्धतीने पाहिलं तरी फोर्स काही F1 F2 ची जी काही व्हॅल्यू असेल ही व्हॅल्यू रिमेन्स सेम असते, हे आपल्याला लक्षात येईल। म्हणून त्या ठिकाणी आपण सांगितलं की लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ ऍपरंट एरिया। आणि तिसरा जो काही लॉ त्या ठिकाणी सांगितलेला आहे, थर्ड लॉ काय सांगितलेला आहे पहा या ठिकाणी। थर्ड लॉ इज स्टॅटिक फ्रिक्शन लॉ मधला तिसरा जो काही लॉ आहे हा लॉ, द लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन डिपेंड्स अपॉन मटेरियल इन कॉन्टॅक्ट अँड द नेचर ऑफ देअर सरफेस। याच्यावर अवलंबून आहे। लिमिटिंग फोर्स कशावर अवलंबून आहे पहा, मटेरियल कसं आहे, इन कॉन्टॅक्ट मध्ये स्मूथ आहे का त्या ठिकाणी रफ मटेरियल आहे, त्याचं नेचर तो कोणत्या मटेरियल पासून बनलेला आहे याच्यावर काय अवलंबून आहे, लिमिटिंग फोर्स हा अवलंबून आहे। म्हणजे हा तिसरा लॉ झाला, हा दुसरा लॉ झाला आणि हा झाला पहिला लॉ, फर्स्ट लॉ। अशा पद्धतीने या ठिकाणी लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये आपण 3 वेगवेगळे आपण लॉज पाहिलेले आहे। हा पहिला लॉ आहे, त्यानंतर या ठिकाणी दुसरा लॉ दिलेला आहे आणि हा थर्ड लॉ आपण त्या ठिकाणी पाहतो। काही कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन या ठिकाणी दिलेला आहे पहा, मटेरियल आणि स्टॅटिक फ्रिक्शन दिलेलं आहे। टेफ्लॉन आहे, त्याच्यानंतर ब्रासवर स्टील आहे त्याचं कोएफिशियंट दिलेलं आहे, कॉपर ऑन स्टीलचं दिलेलं आहे, ॲल्युमिनियम ऑन स्टीलचं दिलेलं आहे, स्टील ऑन स्टीलचं दिलेलं आहे 0.74, ग्लास ऑन ग्लासचं 0.94 म्हणजे म्यू एस त्या ठिकाणी दिलेला आहे। त्या टेबलमध्ये आपल्याला म्यू एस ची व्हॅल्यू त्या ठिकाणी दाखवलेली आहे। या ठिकाणी एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिलेला आहे पहा, प्रॉब्लेम हा इझिली सॉल्व करता येतो पहा। काय प्रॉब्लेम त्या ठिकाणी विचारलेला आहे पहा, या ठिकाणी प्रॉब्लेम दिलेला आहे। प्रॉब्लेम हा या ठिकाणी कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन अ ब्लॉक ऑफ मास 0.25 kg अँड अ हॉरिझॉन्टल सरफेस दिलेला आहे त्याचा 0.4। फाइंड द हॉरिझॉन्टल फोर्स, या ठिकाणी म्यू एस दिलेला आहे 0.4, मास दिलेला आहे 0.25, फोर्स काय लिहिता येईल, F इक्वल टू म्यू एस इंटू नॉर्मल रिएक्शन। नॉर्मल रिएक्शन N म्हणजे काय, मास इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजेच वेट होईल नॉर्मल रिएक्शन। म्हणून फोर्स बरोबर म्यू एस दिलेला आहे 0.4 इंटू 0.25 इंटू 9.8 म्हणजेच फोर्स किती येईल 0.98 न्यूटन। हा आपल्याला या ठिकाणी लॉग टेबलनं सॉल्व करता येईल। हा प्रॉब्लेम आपल्याला लॉग टेबलनं सॉल्व करता येईल। हा एक सिंपल प्रॉब्लेम आता पाहिल्याप्रमाणे आपण अरेंजमेंट केली। एक्झाम्पल 6.5, द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द ब्लॉक ऑफ मास 0.25 kg and a horizontal surface is 0.4. Find the horizontal force applied to mu s दिलेला आहे 0.4, त्याच्यानंतर मास दिलेला आहे 0.25 kg आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत 9.8 आहे। फॉर्म्युला लिहिला F इक्वल टू म्यू एस इंटू एन। एन म्हणजेच काय, फोर्स आहे, एन म्हणजेच mg विच इज इन द डाउनवर्ड डायरेक्शन। मास दिलेला आहे, टाका किंमत म्यू एस ची 0.4, त्यानंतर m ची किंमत 0.25, g ची किंमत 9.8, 0.05 0.25 गुणिले 4 100 होती। 3 पॉइंट नंतर 0, 1 2 3 पॉइंट नंतर 0, 3 पॉइंट नंतर 0, 0.1 गुणिले 9.8, 0.1 गुणिले 9.8 म्हणजे काय 0.98 न्यूटन।
या पद्धतीने आपल्याला सिंपल प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. आता पाहूया या ठिकाणी कायनेटिक फ्रिक्शन आपण पाहिलं. कायनेटिक फ्रिक्शन म्हणजे आपण त्या ठिकाणी सांगितलं की कायनेटिक फ्रिक्शन इज नथिंग बट द लिमिटिंग फ्रिक्शन. दिस इज कॉल्ड अ फ्रिक्शन बिटवीन द so see that friction between two surfaces in contact when one body is actually sliding over the other body is called kinetic friction or dynamic friction असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कायनेटिक फ्रिक्शनचे सुद्धा 3 पार्ट्स 3 लॉज पडतात. कायनेटिक फ्रिक्शन मध्ये काय होईल, एक मटेरियल बॉडी दुसऱ्या मटेरियल बॉडीवर स्लाइडिंग होत असेल तर त्याला आपण कायनेटिक फ्रिक्शन असं म्हणतो. समजा कार या ठिकाणी हा ट्रॉली आहे, ट्रॉली जर का या ठिकाणी रोल होत असेल तर हा रोलिंग फ्रिक्शन झाला. एक्झाम्पल रोलिंग फ्रिक्शन झाला. आणि ट्रॉली जर या ठिकाणी त्याला जर चाक नसले तर तो जर घसरत असेल तर त्या ठिकाणी काय म्हटलं आपण, स्लाइडिंग फ्रिक्शन. या ठिकाणचा हा जो ब्लॉक आहे, ब्लॉक शुड बी स्लाइड ऑन दिस सरफेस. या सरफेस वर जर का स्लाइड होत असेल तर त्याला आपण कायनेटिक फ्रिक्शन, तो काय झालेला मूव्ह होत असेल त्याला आपण कायनेटिक फ्रिक्शन म्हणतो. आणि तो जर स्टँड बाय पोझिशनला असेल which bear the load, that load is vertically downward direction n equal to mg. हा झाला स्टॅटिक फ्रिक्शनचा प्रकार. हा स्टॅटिक फ्रिक्शन, हा कायनेटिक फ्रिक्शन आणि हा रोलिंग फ्रिक्शन. जर बॉडी काय होईल, सरफेस एका सरफेसवर दुसरा सरफेस काय होत आहे, रोलिंग होत आहे. दिस व्हील्स आर रोलिंग ऑन द सरफेस आणि म्हणून त्याला रोलिंग फ्रिक्शन असेल तर त्याला आपण रोलिंग फ्रिक्शन असं म्हणतो. रोल होत असेल तर स्लाइड ओव्हर वन आणि तर. आता पाहूया याच्यामध्ये लॉज ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. लॉज ऑफ कायनेटिक फ्रिक्शन हे स्टॅटिक फ्रिक्शन प्रमाणेच आपले त्यामध्ये 3 लॉज आहेत, सेम लॉज आहेत. या ठिकाणी लॉज ऑफ कायनेटिक फ्रिक्शन म्हणजे काय, तर फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन is directly proportional to the normal reaction between the two surfaces in contact. म्हणजे ज्यावेळेस रोलिंग फ्रिक्शन होत असेल त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी काय सांगता येईल, नॉर्मल रिएक्शन फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन इज प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. आणि याच्यावरून आपल्याला काय लिहिता येते, या इक्वेशन वरून Fk equal to mu k into n. n is a normal reaction. mu k म्हणजे काय, कोएफिशिएंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन किंवा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणता येईल. या इक्वेशनला रिअरेंज केलं, mu k बरोबर आहे हा n याच्या डिनॉमिनेटर मध्ये जाईल Fk डिवाइडेड बाय n. याला इक्वेशन नंबर 2 दिलं. त्याच्यावरून आपल्याला काय काढता येते, कोएफिशिएंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन त्या ठिकाणी आपल्याला काढता येते. दुसरा जो काही लॉ आहे तो सेम स्टॅटिक फ्रिक्शन सारखाच आहे. फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन, कायनेटिक फ्रिक्शन हे इज इंडिपेंडेंट ऑफ शेप अँड अपरेंट एरिया ऑफ द सरफेस इन कॉन्टॅक्ट. ज्यावेळेस काय होईल, हा सेम मटेरियल आहे, मी सांगितल्याप्रमाणे हा या ठिकाणी आपण ब्रेडच्या साह्याने जर का त्याला आपण पुलीच्या साह्याने ओढलं किंवा लेंथच्या साह्याने आपण त्याला ओढलं तर याचा लागणारा F1 आणि याचा लागणारा F2 फोर्स, F1 आणि F2 फोर्स हे सारखेच असतात. म्हणजे नॉर्मल रिएक्शन रिमेन्स सेम, सारखे असेल. जर त्याची अपरेंट साइज जर का चेंज झालेली असेल तर या अपरेंट साइजच्या इंडिपेंडेंट आहे, इट इज अ इंडिपेंडेंट ऑफ द शेप. कोणत्याही आकारावरून तो इंडिपेंडेंट आहे आणि त्याच्या अपरेंट एरियावर सुद्धा इंडिपेंडेंट अवलंबून आहे, इंडिपेंडेंट आहे. काय, कायनेटिक फ्रिक्शन. याची जी काय कायनेटिक फ्रिक्शन आहे हे कायनेटिक फ्रिक्शन अपरेंट एरिया आणि शेपवर डिपेंड्स नाही, इट इज अ इंडिपेंडेंट. हा दुसरा लॉ आहे. आणि तिसरा लॉ आहे कायनेटिक फ्रिक्शन इज depends upon the nature of material and the
सरफेस कसा आहे त्याच्यावर, कॉन्टॅक्ट सरफेस कसा आहे याच्यावर डिपेंड्स आहे. हा झाला त्याचा तिसरा लॉ. आपण कायनेटिक फ्रिक्शनचा त्या ठिकाणी पाहिलेला. फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन डिपेंड्स अपॉन द नेचर अँड मटेरियल ऑफ सरफेस इन कॉन्टॅक्ट. आणि चौथा लॉ या ठिकाणी सांगता येते, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन is independent of relative velocity between the object and the surface provided that the relative velocity is neither too large nor too small. या पद्धतीचा हा चौथा लॉ त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सांगता येईल की मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन इंडिपेंडेंट आहे कशात, त्या रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन द ऑब्जेक्ट ऍट द सरफेस, या दोघांच्या रिलेटिव्ह व्हेलॉसिटीवर अवलंबून नाही. इट इज अ इंडिपेंडेंट प्रोव्हाइडेड दॅट जर का ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी खूप मोठी नसावी किंवा खूप स्मॉल नसावी, त्या कंडिशन मध्ये काय असेल, इट इज अ इंडिपेंडेंट ऑफ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. त्याची जी काही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे, दोन घर्षणामधली जी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी येते, ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जर दोन्ही त्या मोशन मध्ये असतील तर त्याला आपण रिलेटिव्ह मोशन म्हणतो आणि त्याला रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असं म्हणतात. दोन्ही जर स्लाइडिंग होत असतील तर त्या ठिकाणच्या याच्यामध्ये कायनेटिक फ्रिक्शन जो आहे, हा कायनेटिक फ्रिक्शन इंडिपेंडेंट आहे, इंडिपेंडेंट ऑफ द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी सी इंडिपेंडेंट आहे. चौथा लॉ जो लक्षात ठेवा या ठिकाणी, जर का दोन्ही या ठिकाणी मोशन मध्ये असेल, हा सरफेस सुद्धा मोशन मध्ये आहे आणि ऑब्जेक्ट सुद्धा मोशन मध्ये इन कॉन्टॅक्ट मध्ये असेल, तर त्या ठिकाणी काय होईल, त्याच्या रिलेटिव्ह व्हेलॉसिटी नॉट सो स्मॉल नॉट सो लार्ज, जास्त मोठी नसावी आणि जास्त लहानही नसावी. अशा ज्या वेळेस दोन्ही याच्यामध्ये इन कॉन्टॅक्ट मध्ये फ्रिक्शन असेल तर त्याचं कायनेटिक फ्रिक्शन इज इंडिपेंडेंट असेल, बिकॉज दे आर इन द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. त्यांची काय असेल, एकमेकांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जर असतील तर त्या कंडिशन मध्ये त्याची कायनेटिक फ्रिक्शन काय असेल, डझंट इंडिपेंडेंट ऑन द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, त्या रिलेटिव्ह व्हेलॉसिटीवर अवलंबून राहणार नाही. हा झाला चौथा लॉ आपण त्या ठिकाणी कायनेटिक फ्रिक्शन मध्ये आपण पाहिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला फक्त त्या ठिकाणचे लॉज लक्षात ठेवायचे आहेत. ऑल दीज टाइप ऑफ लॉ, राईट एनी टू लॉज, 2 मार्कासाठी तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाते. कोणतेही 2 लॉज तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत, स्टेटमेंट त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आता आपल्याला पुढचा जो काही प्रकार पाहायचा आहे, त्या याच्यामध्ये कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन काही दिलेलं आहे. पाया याच्यामध्ये टेबलमध्ये कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन दिलेलं आहे टेबलमध्ये. रबर ऑन कॉन्क्रीट, ड्राय कॉन्क्रीट वर त्याचं कायनेटिक फ्रिक्शन दिलेलं आहे. ग्लास ऑन ग्लास दिलेला आहे. ब्रास ऑन स्टील दिलेला आहे. त्यानंतर कॉपर ऑन स्टील दिलेलं आहे. अल्युमिनियम ऑन स्टील, स्टील ऑन स्टील दिले, टेफ्लॉन ऑन टेफ्लॉन. या पद्धतीनं कायनेटिक फ्रिक्शन त्या ठिकाणी काढलेलं आहे. स्टँडर्ड कायनेटिक फ्रिक्शन या ठिकाणी काढलेलं आहे. चौथा जो नेक्स्ट जो टाइप आहे त्याला आपण म्हणलेला आहे रोलिंग फ्रिक्शन. जर मटेरियल या ठिकाणी रोल होत असेल, एकमेकावर रोल होत असेल, फ्रिक्शन बिटवीन टू बॉडीज in contact when one body is rolling over the other called as rolling friction, त्याला रोलिंग फ्रिक्शन म्हणतो. आता या रोलिंग फ्रिक्शनचे आपल्याला काही ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत. ऍडव्हान्टेजेस ऑफ द फ्रिक्शन, फ्रिक्शनचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत या ठिकाणी. यूज, फ्रिक्शनचा उपयोग काय, व्हॉट इज द यूज ऑफ द फ्रिक्शन. फ्रिक्शन, कायनेटिक फ्रिक्शन इज ग्रेटर दॅन द फोर्स ऑफ रोलिंग फ्रिक्शन, कारण रोलिंग फ्रिक्शन पेक्षा कायनेटिक फ्रिक्शन जास्त असते, रोलिंग फ्रिक्शन कमी असते. आणि कायनेटिक फ्रिक्शन पेक्षाही मोठं जो असेल त्याला आपण स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणतो. आता याचे ऍडव्हान्टेजेस आपल्याला डेली लाईफ मध्ये काय सांगता येते. वी कॅन वॉक ड्यू टू फ्रिक्शन बिटवीन ग्राउंड अँड फीट. व्हॉट इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ द फ्रिक्शन. फ्रिक्शनचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत.
तर आपण त्या ठिकाणी चालू शकतो. एक झालं. त्यानंतर वी कॅन होल्ड ऑब्जेक्ट इन हँड ड्यू टू द स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शनमुळे आपण कोणती वस्तू हातामध्ये घेऊ शकतो, उचलू शकतो. पेन असेल, इतर कोणती वस्तू असेल, आपण तो ऑब्जेक्ट त्या ठिकाणी काय करू शकतो, उचलू शकतो. दिस इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शन. अनेदर ब्रेक्स ऑफ व्हेकल वर्क्स ड्यू टू फ्रिक्शन. बघा कोणतेही ब्रेक्स आहे व्हेकलचे, टू व्हीलर असेल, बायसिकल असेल. हेन्स वी कॅन रिड्यूस स्पीड ऑर स्टॉप व्हेकल. आपण त्या ठिकाणी व्हेकल थांबवू शकतो किंवा त्याची स्पीड कमी करू शकतो. त्यानंतर दुसरं आहे क्लाइम्बिंग ऑन अ ट्री इज पॉसिबल ड्यू टू फ्रिक्शन. जर त्या ठिकाणी खरबड जर का एरिया नसेल, त्यामुळं खरबड जेवढा एरिया असेल तर रफ एरिया म्हणतो त्याला, रफ जर असेल तर आपल्याला पॉसिबल होईल वर चढण्यासाठी. म्हणून झाडावर आपण चढताना त्या ठिकाणी क्लाइम्बिंग ऑन अ ट्री इज पॉसिबल ड्यू टू द फ्रिक्शन. म्हणून फ्रिक्शन जर का असेल तर आपल्याला क्लाइम्बिंग करता येईल. हा त्याचा ॲडव्हान्टेजेस आहे. त्याचं डिसॲडव्हान्टेजेस खाली दिलेलं. व्हॉट इज द डिसॲडव्हान्टेजेस? फ्रिक्शन अपोजेस मोशन. फ्रिक्शनमुळे काय होईल तर मोशनला विरोध होईल. फ्रिक्शन जर का जास्त वाढलं तर त्या ठिकाणी मोशनला अपोज होईल. सायकल जी आहे, सायकल आपण पायडल मारलं तोपर्यंत चालेल, अदरवाईज त्या ठिकाणी काय होईल, सायकल स्टॉप होईल. जेव्हा पायडल मारू तेव्हा ती काय होईल, चालत राहील. म्हणजे रोड आणि टायर याच्यामध्ये फ्रिक्शन आहे. त्या फ्रिक्शनमुळे त्याचं जे काही हे आहे अपोज होईल, त्याला मोशनला अपोज होईल. आणि त्या मोशनला अपोज झाल्या कारणामुळे काय होईल की बायसिकल स्टॉप होईल. जोपर्यंत आपण फोर्स कंटिन्यू करतो तोपर्यंत त्या ठिकाणी बायसिकल काय होईल, मूव्ह होईल. म्हणजे कॉन्स्टंट फोर्स जर आपण अप्लाय केला तर त्या ठिकाणी फ्रिक्शन फोर्सला अपोज केल्या जाते आणि त्यामुळे काय होईल, बायसिकल पुढे जाईल. हे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत फ्रिक्शनमुळे कोणताही फोर्स आपण अप्लाय केलेला मोशन त्याला अपोज होतं. त्यानंतर दुसरं आपल्याला सांगता येईल फ्रिक्शन प्रोड्युसेस हीट इन डिफरंट पार्ट्स ऑफ मशीन. जर फ्रिक्शन खूपच झालं, घर्षण झालं, आपण गारगोट्या जर एकमेकावर घासल्या तर त्या ठिकाणी काय होते, हीट उत्पन्न होते, उष्णता निर्माण होते. जर आपण दोन्ही हात एकमेकांना घासले तर त्या ठिकाणी काय होईल, हीट निर्माण होते, उष्णता निर्माण होते, आपला हात त्या ठिकाणी गरम होतो, टेम्परेचर इन्क्रीज होते. हे आपण त्याचा डिसॲडव्हान्टेजेस, फ्रिक्शनचा डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसरं डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की ऑटोमोबाईल इंजिन्स कंझ्युम मोर फ्युअल ड्यू टू फ्रिक्शन. फ्रिक्शनमुळे काय होईल की त्या ठिकाणी व्हीलच्या फ्रिक्शनमुळे काय होईल की फ्युअल जास्त लागेल आपल्याला. जेवढं फ्रिक्शनलेस व्हील बसवलेला असेल, गिअर सिस्टीम बसवलेली असेल, त्यामुळे काय होईल, तो गिअर स्मूथ त्या ठिकाणी पडल्या जाईल किंवा व्हील रोल झाला होईल त्या ठिकाणी रोडवर. आणि त्यामुळे व्हेकलला जे काही पेट्रोल लागतो तो पेट्रोल त्या ठिकाणी कमी लागल्या जाईल. परंतु फ्रिक्शन जेवढं वाढलेलं असेल तेवढं त्या ठिकाणी ऑटोमोबाईल्स इंजिन मध्ये कंझ्युम मोर असेल तर फ्युअल ड्यू टू फ्रिक्शन आपल्याला सांगता येईल. ऑटोमोबाईल इंजिन कंझ्युम मोर फ्युअल ड्यू टू फ्रिक्शन. फ्रिक्शन जास्त असेल तर त्या ठिकाणी फ्युअल जास्त लागेल. मेथड ऑफ रिड्युसिंग फ्रिक्शन. फ्रिक्शन कशा पद्धतीने आपण कमी करू शकतो, एखाद्या पार्ट मध्ये आपण ल्युब्रिकंट्स टाकतो, ऑइल अँड ग्रीस इन डिफरंट पार्ट्स ऑफ मशीन. समजा एखादा पार्ट जर गंजलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तो पार्ट्स जर इझिली मूव्ह होत नसेल तर आपण त्या ठिकाणी ऑइल्स टाकतो, लुब्रिकंट्स टाकल्या जातो, त्याच्यामध्ये कॅस्ट्रॉल ऑइल टाकतो. आपण व्हेकलमध्ये बऱ्याच पार्टमध्ये कॅस्ट्रॉल ऑइल टाकतो, इंजिनमध्ये आपण कॅस्ट्रॉल ऑइल टाकतो. त्याचं कारण काय की त्या ठिकाणी फ्रिक्शन कमी व्हायला पाहिजे, फ्रिक्शन शुड बी रिड्यूस. आणि फ्रिक्शन रिड्यूस होण्यासाठी आपण या ठिकाणी लुब्रिकंट्स किंवा ऑइल्स आपण त्या व्हेकल्स मध्ये आपण टाकल्या जातो. काही ठिकाणी आपण शटर असेल, शटरचा आवाज होऊ नये त्यासाठी आपण
त्या शटरच्या दोन्ही स्लाइडिंगवर काय करतो आपण ग्रीस टाकतो. त्याच्यानंतर इंजिसवर आपण ग्रीस किंवा ऑइल त्या ठिकाणी टाकतो, जेणेकरून ते स्मूथली काय होईल, मोशन होईल किंवा रोटेशन होईल. म्हणजे त्या दरवाजा असेल, खिडकी असेल, त्याचे जे काही इंजिस असतात त्या ठिकाणी लुब्रिकंट्स आपण त्या ठिकाणी टाकल्या जातो. दिस इज द रिडक्शन ऑफ आपण फ्रिक्शन रिडक्शन करण्यासाठी करतो. त्यानंतर दुसरं, यूज ऑफ बॉल बेरिंग कन्वर्ट्स कायनेटिक फ्रिक्शन इनटू रोलिंग फ्रिक्शन. आपण काही हँडल्स मध्ये आपण छोटे छोटे बॉल बेरिंग किंवा छेरे आपण त्या ठिकाणी टाकतो. त्याचं कारण काय की त्या ठिकाणी दोघांमधलं जे काही फ्रिक्शन आहे ते फ्रिक्शन रिड्यूस करण्यासाठी आणि हँडल इझिली आपल्याला मूव्ह करण्यासाठी आपण टू व्हीलर मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे बॉल बेरिंग आपण यूज करतो. वेगवेगळ्या मशीनच्या पार्ट्स मध्ये आपण बॉल बेरिंग त्या ठिकाणी यूज करतो, ज्याच्यामुळे काय होतो की कायनेटिक फ्रिक्शनचं रूपांतर काय होते, रोलिंग फ्रिक्शन मध्ये होते. पॅन्डल ज्या ठिकाणी सायकलचा असेल त्या ठिकाणी सुद्धा काय केलेले असतात, बॉल बेरिंगचे छेरे बसवलेले असतात, जेणेकरून त्या ठिकाणी काय होईल, फ्रिक्शन त्या ठिकाणी रिड्यूस होईल. अशा प्रकारे आपल्याला फ्रिक्शन त्या ठिकाणी आपल्याला रिड्यूस करता येते. फ्रिक्शन रिड्यूस करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मेथड्स त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. हे आपल्याला काही नॉर्मल मेथड्स रिडक्शन करण्याच्या काही पद्धती त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट चॅप्टर, पुढचा चॅप्टर आपण त्या ठिकाणी पाहूया. ठीक.